सायटिका हा एक सिम्पटमचं नाव आहे. बेसिकली आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम होतो, कुठलाही आजार होतो. फॉर एक्झाम्पल मी एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला जर सांगू इच्छितो, आपल्याला ताप आला. ताप एक सिम्पटम आहे. ताप का बरं आला त्याचे भरपूर कारणं असू शकतात. तसाच सायटिका एक सिम्पटम आहे. त्याचे कारण मल्टिपल रिझन्स असू शकतात. त्याला आपण लोकल लँग्वेजमध्ये स्लिप डिस्क म्हणतो किंवा मणक्यांमध्ये गॅप कमी होऊन जाणे, मणक्यांमध्ये गॅप येणे, अशा आपल्या लोकल लँग्वेजमध्ये खूप साऱ्या लँग्वेजमध्ये याच्यासाठी सिनॉनिमस नेम्स आहेत. याचे कारण खूप सारे असू शकतात. जसं एक मी सांगितलं की स्लिप डिस्क म्हणजे आपली गादी सरकून जर नसवरती दबाव येत आहे, नसवरती प्रेशर पडत आहे, त्यामुळे होऊ शकतं. किंवा आपल्या स्पाईनचं अलाइनमेंट काही चेंज झालं, त्यामुळे होऊ शकतं. एज रिलेटेड होऊ शकतं, अँड सो ऑन. पायामध्ये जर सिव्हिअर वेदना येत आहेत, सिव्हिअर वेदनांमध्ये एकतर पेन येईल, दुखणं होऊ शकते, किंवा सुनपणा, बधिरपणा सारखं पायामध्ये बटक्स मधून पूर्ण आपल्या जांघेतून खालपर्यंत, पावच्यापर्यंत कुठेही याचं सायटिकाचं दुखणं किंवा बधिरपणा, सुनपणा येऊ शकतं. किंवा मुंग्यासारखं येणे, चिटी झुंझुनी अनाज ज्याला आपण म्हणतो, तो सायटिका या टर्मला आपण, हे सगळे प्रॉब्लेम्सला मिळून एक टर्मिनॉलॉजी दिलेली आहे, त्याचं नाव सायटिका. सायटिका जनरली आपण बघतो की हे एल्डरली एज मध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळतं. याचं कारण असं असतं की आपल्या जे मणके असतात, आपल्या मणक्यांच्या, ओके, आपलं हे स्पाइन आहे, समजा हे मणके आहे, हा समोरचा भाग झाला मणक्यांचा. दोन मणक्यांच्या मधात ही अशी गादी राहते आणि मागून नस जाते. हळूहळू आपले मणके एक वयानुसार वयासोबत झिजत जातात. त्याच्यामुळे काय होणार आहे की ही गादी, इथे तुम्ही बघू शकता, ही गादी अशी मागे सरकते आणि हे नसवरती प्रेशर टाकते. त्यामुळे हे एक डिजनरेटिव्ह चेंज आपण ज्याला सांगू शकतो. तर 50-60 वर्ष एकदा क्रॉस केल्यानंतर हे सिमटम्स जास्त प्रमाणात दिसतात. पण हे सिमटम्स आम्हाला यंग एज मध्ये सुद्धा बघायला भेटतात. ऍट द एज ऑफ 14-15 असो किंवा मिडल एज असो, एज खूप जास्त मॅटर नाही करत. ऑल्दो एल्डरली एज मध्ये जास्त आहे, पण हे कुठल्याही एज मध्ये हे सिमटम्स येऊ शकतात. सायटिका हा सिमटम पायामध्ये वेदना येणे, प्रॉब्लेम कमरेमध्ये आहे. प्रॉब्लेम सुरुवात आपल्या स्पाइन मधून होत आहे, पण त्याच्या वेदना जेव्हा आपल्याला ह्या नसांवरती प्रेशर पडून जेव्हा पायामध्ये वेदना येतात, त्या सिमटमला आपण सायटिका म्हणतो. बॅक पेन, जरुरी नाहीये की बॅक पेन राहायलाच पाहिजे जेव्हा सायटिकाचे सिमटम्स आहेत. बॅक पेनचे भरपूर सारे कॉजेस वेगळे असतात किंवा सिमिलर पण असू शकतात. तो सायटिका आणि बॅक पेन दोन वेगवेगळे सिमटम्स. कधी सायटिका बॅक पेन सोबत आपल्याला बघायला भेटू शकते, किंवा आयसोलेटेड फक्त सायटिका सिमटम्स आहेत, किंवा फक्त बॅक पेनचे सिमटम्स आहेत. सो डिपेंडिंग अपॉन पेशंटला काय त्रास आहे, कुठला त्रास आहे, आपण त्या हिशोबाने त्याला समोर मॅनेज करत असतो. सायटिकासाठी सगळ्यात पहिले तर पेशंटला जेव्हाही त्रास असला सायटिकाचं, काय करायला पाहिजे. स्टेप नंबर 1, जर तुम्हाला पायामध्ये करंट लाईक सेन्सेशन किंवा सुनपणा, बधिरपणा, मुंग्यासारखं वाटणे, दुखणं येणे, वेदना येणे, या सगळ्या गोष्टी जर काही चालू झाल्या, तर तुम्हाला सगळ्यात अगोदर तुमच्या स्पाइन सर्जनला भेटायचं आहे, ऑर्थोपेडिक सर्जनला भेटायचं आहे. ते काही इन्व्हेस्टिगेशन करून घेतील. एक्सरे, MRI जनरली रुटीनली या गोष्टीसाठी इन्व्हेस्टिगेशन केले जातात. याच्यामध्ये काय एक्झॅक्टली कुठे किती प्रमाणात प्रॉब्लेम आहे, कुठली नस दबल्या गेलेली आहे, हे सगळं आपल्याला क्लिअर होतो. ट्रीटमेंट ऑप्शन्स डिपेंड करतं की पेशंटचा त्रास आणि MRI या दोन गोष्टीचं आपल्याला मॅच करावं लागतं. डिपेंडिंग ऑन दॅट, सगळ्यात एकदम माइल्ड असला तर ट्रीटमेंट सुरुवातीपासून म्हणजे फिजिओथेरपी असते, याच्यामध्ये कमरेचे व्यायाम असतात. मॅक्सिमम लोकांमध्ये सायटिका एक्सरसाइजेस आणि काही मेडिसिन, सिम्पल मेडिसिन्स असतात, जे नसांसाठी मेडिसिन्स असतात, नर्व मेडिसिन्स म्हणू आपण त्यांना. या गोष्टी, या सगळ्या गोष्टींनीच 90% लोकांचं सिमटम्स कमी होऊन जातात. समजा या वेदना मेडिसिन्स किंवा फिजिओथेरपीनी, व्यायामाने नाही गेले, तर याच्यासाठी रूट ब्लॉक इंजेक्शन असतात, ज्याच्यामध्ये आपण स्पाइन मध्ये इंजेक्शन देतो. जिथे नस दबल्या गेलेली आहे
तिथे सूज कमी करण्यासाठी, त्या नसच्या वेदना कमी करण्यासाठी नसच्या जवळ एक इंजेक्शन दिलं जातं. ही असते सेकंड स्टेज. काही रेड फ्लॅग साईन्स असतात याच्यामध्ये, म्हणजे खूप जास्त सिव्हिअर प्रमाणात नस दबल्या गेली असली तर आपल्याला त्याला मेडिसिन्सनी किंवा या इंजेक्शननी उपचार करता नाही आलं किंवा त्याच्याने आराम नाही भेटला, तर मग आपण सायटिकाचं ट्रीटमेंट सर्जरीद्वारे करू शकतो. सायटिका आपण बघितलं प्रॉब्लेम का बरं होतोय, कारण जर आपल्या कमरेतले मसल्स, हा हा समोरचा भाग आहे, हा मागचा भाग आहे. मागच्या भागाला खूप सारे मसल्स अटॅच असतात स्पाइन मध्ये, मसल्स जे सपोर्ट करतात स्पाइनला. जर समजा पूर्ण मसल्स कमजोर असले तर पूर्ण प्रेशर आपल्या स्पाइन मध्ये येईल. स्पाइनवर प्रेशर आलं की हे सगळे सिमटम्स चालू होतील. तर या गोष्टींना कमी करण्यासाठी आपल्याला एक्सरसाइजेस नंबर वन, सेकंड लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, ज्याच्यामध्ये कुठल्याही फॉर्म मध्ये जर टोबॅको इंटेक असला तर टोबॅको इंटेक इज व्हेरी हार्मफुल, व्हेरी डिझास्टर्स यासाठी, स्लिप डिस्कसाठी. कारण ही जी डिस्क आहे ही खराब होणे तंबाखू सेवनमुळे खूप फास्ट होऊ शकते. तिसरी गोष्टी म्हणजे खाली वाकून जर आपल्याला काही वस्तू उचलायची आहे, भारी वस्तू, आपण गुडघ्यातून खाली वाकलं पाहिजे, कमरेतून नाही. कमरेतून खाली वाकून काही भारी वस्तू उचलताना हे डिस्क डॅमेज होऊ शकते आणि मागच्या नसवरती प्रेशर टाकू शकते. या सिंपल गोष्टी आपल्याला जर नियमितपणे आपण याचं पालन केलं तर सायटिकाचे होण्याचे चान्सेस खूप कमी होऊन जातात. प्रेग्नन्सी किंवा बाळ जेव्हा आईकडे असतो पोटामध्ये, तेव्हा स्पाइन मध्ये खूप जास्त प्रेशर होतो. तो आपण स्पॉन्डिलोसिस टर्म देऊ शकतो त्या गोष्टीला. जरुरी नाही की सायटिकाच होणार आहे, पण इथे जेव्हा बाळ वाढत असतो, इथे बाळ राहताना जेव्हा वाढलं तर स्पाइन वरती प्रेशर निर्माण होईल. तर या गोष्टींसाठी प्री प्रेग्नन्सी एक्सरसाइजेस, प्री प्रेग्नन्सी योगा, कॅल्शियम सप्लिमेंट्स, विटॅमिन सप्लिमेंट्स जे आपले डॉक्टर्स आपल्याला क्लिनिकली प्रिस्क्राईब करतील, त्या गोष्टी महत्वाच्या राहतात. सो हे आपण प्रिकॉशनरी प्रिव्हेंट करू शकतो. काही एक सिग्निफिकंट अमाऊंट पर्यंत या गोष्टीला कमी करू शकतो. पण सगळ्यांना असा त्रास होणारच आहे प्रेग्नन्सीमुळे असं नक्की नाही. वी कॅन मिनिमाइज दिस. आपण याला कमी करू शकतो या सगळ्या गोष्टींचं पालन केल्याने.